सुट्ट्यांमध्ये जातो आपण बाहेर, तेव्हा आपण टुरिस्ट गाडी मागवतो, पण तेव्हा आपण कोणीही हा विचार कुठे करतो की त्या ड्रायव्हरची झोप झाली आहे का नाही, तो मेंटली स्टेबल आहे का नाही, त्याच्या घरात काही प्रॉब्लेम असतील किंवा घरी काही भांडण झालं असेल, तो गाडीवर कसा स्टेबल राहील. बरोबर. कारण त्याच्या डोक्यात विचार भलतेच चालले, त्याचे डोळे भलतंच काहीतरी बघतात. किंवा असंही होतं की कित्येक वेळा लोक घेऊन जातात ड्रायव्हर, पण त्याला माणूस म्हणून वागवत नाहीत. पण हे लक्षात घेत नाहीत की माझा सगळा जो काही प्रवास आहे तो त्याच्या हातात आहे. तर त्याला माणसासारखं वागवा ना, त्याची झोप व्यवस्थित होणं गरजेचं आहे, त्याचं जेवण बिवण व्यवस्थित झालं की नाही बघणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतः जेवायला बसतात पण त्या ड्रायव्हरला चहा पण विचारत नाहीत. आणि शेवटी त्यालाही झापड येणार आहे, तो तुमच्या माझ्यासारखाच माणूस आहे ना. आज आपल्याकडे ह्याच ह्याच्यामुळे आज अख्ख्या भारतात तू विचारलंस तसं 4 लाख ड्रायव्हरची गरज आहे. मग ही कशी भागवणार? कारण आपल्याकडे ती जी कॅटेगरी आहे ना, ती खूप निग्लेक्टेड कॅटेगरी आहे. हा काय ड्रायव्हर आहे बस, ऐसे नाही आहे. तोच सर्वेसर्व आहे. तो ठीक असेल, तो स्टेबल असेल तर तुमचा जीव आहे.